वयोश्री योजनेअंतर्गत मतदारसंघातील वयोवृद्धांनी लाभ घ्यावा, राष्ट्रवादीचे नेते महादेवदादा दबडे यांचे आवाहन। वड्डी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार आणि अजितदादा गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचे पहिले शिबिर वड्डी येथे पार पडले। राज्य शासनाने राबवलेल्या योजनेंपैकी 65 वर्षांवरील वयोवृद्धांसाठी राबवलेली वयोश्री योजना ही महत्त्वपूर्ण आहे आणि या योजनेअंतर्गत वयोवृद्धांना चष्मे, व्हीलचेअरसाठी DBTद्वारे 3000 रुपयांचं अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। जिल्ह्यात ही योजना राबवण्याबाबत संबंधित विभागाने प्रचार प्रसार केलेला नसताना लोकनियुक्त सरपंच कुमारी यशोधरा राजे शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे यांनी पुढाकार घेऊन वृद्धांना या शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी वड्डी येथे जिल्ह्यातील पहिले शिबिर घेतले। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना योजनेचे मोफत अर्ज देण्यात आले। अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत। ग्रामपंचायत कार्यालय वड्डी येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या शिबिरासाठी लोकनियुक्त सरपंच कुमारी डॉक्टर यशोधरा राजे महेंद्रसिंह शिंदे सरकार उपस्थित होत्या। मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट DBTद्वारे त्यांच्या खात्यात 3000चा निधी जमा होणार आहे। 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेलं आहे। यावेळी लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार, महादेव दबडे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख अजितदादा गट तालुका अध्यक्ष तानाजी दळवी, किरण मगदूम, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका असा सर्व डॉक्टर स्टाफ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।